इंधन दरवाढीच्या अफवेमुळे मराठवाड्यात इंधन टंचाई निर्माण झालेली आहे। इंधनाचे भाव वाढतील या भीतीनं लोकांनी टँक फुल करून घेतल्यानं मराठवाड्यात अनेक पेट्रोल पंप कोरडे ठाक पडलेत। ज्या पंपांवर इंधन आहे तिथं लोकांच्या इंधन भरण्यासाठी मोठमोठाल्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। पेट्रोल पंपांवर इंधनाअभावी उभी असलेली वाहनं, शेतात उभे असलेले ट्रॅक्टर्स आणि पेट्रोल पंपांवर इंधनासाठी लागलेल्या रांगा। मराठवाड्यातील धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात थोड्याफार फरकानं प्रत्येक शहरातल्या पेट्रोल पंपांवर अशी स्थिती होती। मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल डिझेल महागणार अशी अफवा उठली आहे। या अफवेमुळे लोकांनी पुन्हा पेट्रोल डिझेलचा साठा करायला सुरुवात केली आहे। याचा परिणाम व्हायचा तोच झाला। पेट्रोल पंपांवरील पेट्रोल संपून गेलाय। साहजिकच ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल आहे तिथं रांगा दिसू लागल्यात। कामाच्या ठिकाणी वाहनं इंधनाअभावी बंद पडल्यानं लोक कॅन घेऊन पंपांवर आल्याचं चित्र होतं। 3 दिवस झालं मशीन बंद आहे माझी। 3 दिवस झालं मशीन तिथं जागेवर थांबून आहे। इथं किल्लारीत एका पंपावर डिझेल नाही, मग कसं करायचं? मशीन ओढत आणायचं का इथं? कुठं काल चालू होतं? 1000 रुपये डिझेल दिले, 3 तास उभारून गेला, नंबर आलेले बंद पडले डिझेल। 2 दिवस झालं पेट्रोल नाही। पेट्रोलसाठी रांगा लागल्यात लांबच्या लांब। 1 किलोमीटरहून गाडी ढकलत आणली मी। तर कळंब शहरापेक्षा बाहेरचेच लोक जास्त आहेत। कळंब मधले लोक कमी आणि बाहेरचे लोक जास्त आहेत पेट्रोल भरायला। विचारलं ना, पुन्हा शेवट अफवा चालू आहे की पेट्रोलचे भाव वाढणार आहेत म्हणून गर्दी, याच्यामुळे मिळायला गेले, लाईटच नाही, हे काय कारण अनेक सांगून लांब व्हायला लागले। बाटली किंवा कॅन मध्ये पेट्रोल डिझेल देता येत नाही, पण लोक हातघाईला आल्यानं पेट्रोल पंप मालकांचा नाईलाज झाल्याची परिस्थिती आहे। नाही देता येत नाही। असं कसं नाही दिलोच नाही ना, ते आम्ही देतच नाही काय। पण हे लाईनला हटवणार कोण? काय शेतकरी डबे घेऊन आले, त्यासाठी त्यांना द्यावं लागतं। कशामुळे तुटवडा निर्माण झाला? तुटवडा नाही, हे वरून काय काही पंप बंद असल्यामुळं एकदम आपल्याच पंपावर लोड घेऊ लागला। लोकांच्या अफवामुळे गिरायकाची गर्दी पडायली आहे। केज व धारूरचा तुटवडा असल्यामुळे इकडे गर्दी पडायली आपल्याकडे, किंवा आपल्या कळंबमध्ये कळंब शहराला पुरवठा व्यवस्थित चालू आहे। पूर्णपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण पुरवठा व्यवस्थित चालू आहे। टँकर वगैरे भरपूर येतात। अफव्यामुळे गर्दी जास्त व्हायली आणि भाववाढीच्या अफव्यामुळे जास्त गर्दी पडायली। इंधन भाववाढीची भीती, त्यात इंधन टंचाई, अशा दुहेरी कात्रीत ग्राहक सापडलाय। गेल्या 4 दिवसांपासून अफवेमुळे निर्माण झालेली इंधन कोंडी कशी फोडायची असा प्रश्न इंधन पुरवठादार कंपन्यांना पडलाय। लातूरहून वैभव बालकुंदेसह ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।